आव्हाड साहेब बोला. अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री, आपल्या लक्षात असेल की एमडीचं 1 किलोचं पाकिट मी आपल्याला आणून दिलं होतं जेव्हा आपण मुख्यमंत्री होता. साहेब, हे आपण जे ग्रॅम्स कमी केलेले आहेत ते ग्रॅम्स कमर्शियल केलेले आहेत 5 ग्रॅम. साहेब, एमडीचा 2 ग्रॅम हे कमीत कमी पोरं 8 दिवस वापरतात. 2 ग्रॅम एमडी हा कम्प्लीट बॉडी मधला फ्लेश म्हणजे जेवढा जे आहे फॅट्स आहेत ते जाळून टाकतं. अध्यक्ष महोदय, सर्वात वापरलं जाणारं आजचं ड्रग जे आहे ते एमडी आहे. एमडी पूर्वी 150 रुपयाला ग्रॅम मिळायचं, 150 रुपयाला. आता तेच एमडी 3,500 रुपये ग्रॅम झाले. कोकेन पूर्वी 1,500-1,700 रुपये ग्रॅम मिळायचं, ते आता 6,000 आणि 7,000 रुपये ग्रॅम झाले. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये पोलिसांना कंप्लीट सेंटर्स माहित असतात, कुठे विकले जातात, कुठल्या गल्लीत विकले जातात. त्यामुळे पोलिसांना जर अमर्याद अधिकार दिले आणि त्यांच्यावरतीही अंकुश ठेवले तर हा प्रकार बंद होऊ शकतो. माननीय अध्यक्ष महाराज, हा फक्त एमडी, कोकेन, हेरोईन ह्याच्यापुरता मर्यादित नाही. साहेब, केमिस्ट सर्वात सोपा जो मुंबईतला किंवा आमच्या मतदारसंघातला हा जो ड्रग्सचा प्रकार आहे तो आहे टॅबलेट. ह्या टॅबलेट बटन, त्याला बटन म्हणतात, बटन लिहा. साहेब, हे बटन काय आहे ते आजपर्यंत मला समजलेलं नाही. पण हे बटन घेतल्यानंतर ही पोरं 48 तास झोपतच नाही. त्याच्यानंतर त्या याच्या बाटल्या, कप सिरपच्या, कोरेक्स. साहेब, हे ड्रग्स फक्त हे मोठे हिरोईन, हे काय तुम्ही ते नायजेरियन फर्टिलायझर वगैरे बोलले, हे नाहीये. हे स्वस्तात आणि सोप्या पद्धतीने एखाद्या केमिस्टला मॅनेज करून 10 कोरेक्सच्या बाटल्या घेतल्या आणि त्या एकत्रित मारून टाकल्या की झाला त्याचा खेळ. तेव्हा माझी आपल्याला अशी विनंती आहे की जोपर्यंत पोलीस यंत्रणा टाईट होत नाही तोपर्यंत ह्याच्यात तुम्हाला यश मिळणार नाही. कारण का ह्याच्यामधली प्रॉफिटेबिलिटी ही इतकी जास्त आहे की त्याचं शेअर केला, पोलिसांना 50% पैसे दिले तरी त्यांना काही फरक पडत नाही आणि तेवढे पैसे जातात. प्रश्न घ्या साहेब. पोलीस बसून बोलू नका. पोलीस जर सक्षम आणि प्रामाणिकपणाने आपल्या आदेशाने काम करू लागले तर हा ड्रग्सचा धंदा कायमचा बंद होईल. आणि त्याच्यामध्ये हे जे कफ सिरप आहे आणि जोलाफ्राम म्हणजे झोपेची गोळी ज्या आहेत त्याच्यावरती जर आपण काही केमिस्ट म्हणजे त्या लॉ मध्ये काही बंधनं करू शकलो तर ते विकणं कमी होईल. त्याच्यामुळे हा सोप्या पद्धतीचा ड्रग्ज जो आज जातोय तो बंद होईल. पण साहेब, आपण जे 5 ग्राम म्हणालात ना, ते 5 ग्राम ठेवू नका साहेब. 2 ग्राम इज इनफ. 2 ग्रॅम मध्ये वाटोळ होतं त्या पोराचं आणि इट इज व्हेरी अडिक्टिव्ह. आणि ते व्यसन सोडणं म्हणजे 3 महिने त्याला त्या कुठल्या रिहॅब सेंटर मध्ये टाकण्यासारखं. तर माझं म्हणणं आपल्याला म्हणजे हात जोडून विनंती आहे, कारण का माझ्या मतदारसंघात खूप घरं बर्बाद झाली आहेत. हे जे आपण 5 ग्राम म्हणता, प्रश्न घ्या, जे आपण 5 ग्राम म्हणतात तो 2 ग्रॅम वर आणा आणि सगळ्यांच्या क्वांटिटी ऑफ म्हणजे पाकिटात किती सापडलं, इररेस्पेक्टिव्ह ही इज विक्टिम ऑर इज सेलिंग, त्याच्या पाकिटात 2 ग्राम सापडलं, ही इज जोपर्यंत अशा पद्धतीने 5-10 पोरं जेलमध्ये जात नाही तोपर्यंत भीती बसणार नाही. ठीक आहे. आणि खास करून साहेब, पानवाल्यांची दुकानं, जॉब लेते ना, पानवाल्यांची दुकानं ही 11 वाजता बंद करा. पानवाला हा प्रमुख सोर्स ऑफ ड्रग्ज आहे, हे माझं म्हणणं आपण कृपया गांभीर्याने घ्यावं. जोपर्यंत पोलिसांना आपण आदेश देत नाही की 11:30च्या आत सगळे पानवाले बंद करून टाका, तोपर्यंत याच्यात काही फायदा होणार नाही. सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय.
मुंबई के अंदर खास करके जितने बड़े हॉस्पिटल है वो कॉरपोरेशन के हो या स्टेट गवर्नमेंट के हो, मंत्री महोदय ने उत्तर के अंदर बताया है और अपने उत्तर में ही बताया है, अध्यक्ष महोदय पूरा खर्चा सिर्फ 1.5 करोड़ रुपए के आसपास किया गया है। अध्यक्ष महोदय सिर्फ जेजे हॉस्पिटल के अंदर 44 एकड़ लैंड के अंदर 56 करोड़ रुपए का जरूरत है फायर ब्रिगेड के इक्विपमेंट के लिए। अध्यक्ष महोदय पैसे की कमी के कारण इन हॉस्पिटलों के अंदर काम नहीं हो रहा है। मेरा स्पेसिफिक पहला प्रश्न यह है मंत्री महोदय जी कि जेजे रुग्णालय को और दूसरे रुग्णालय को पूरा पैसा आप कितने दिन में देंगे, ये मेरा पहला प्रश्न है। दूसरा प्रश्न कि आने वाले 3 महीने के अंदर पूरा फायर का काम इन हॉस्पिटलों के अंदर पूरा हो जाएगा क्या, ये मेरा दूसरा प्रश्न है। अध्यक्ष महोदय, परवा दिवशी मुंबईमध्ये एक घटना घडलेली आहे। मालाडमध्ये 3 मुलं समुद्रात बुडून मेलेली आहेत आणि वारंवार गेल्या 15 दिवसापासून जर आपण बघितलं तर मुंबई महानगरपालिका कोट्याने रुपया लाईफगार्डवरती खर्च करत आहेत, झाडाची ट्रिमिंगसाठी खर्च करत आहे, तरी सुद्धा या मुंबईमध्ये लोकांचा जीव जात आहे। तर महानगरपालिकेला कधी ही जबाबदारी स्वतःवरती घेता येणार की नाही? जे अधिकारी त्यांची जबाबदारी असते ट्रिमिंग करण्याची, त्यांच्यामुळे जर ट्रिम होत नसतील आणि लाईफगार्डची सुविधा प्रत्येक जिथे जिथे समुद्र किनारा तिकडे ठेवण्याची जबाबदारी महानगरपालिकाची आहे। आता महानगरपालिकाने तिकडे जर नाही ठेवलं असेल तर ज्या कुटुंबामध्ये 3 लोक म्हणजे 3 मुलं जे 10 वर्षापेक्षा जास्त नाही ते बुडून गेलेली आहे, तर कमीत कमी त्याला शासनातर्फे काय मदत करण्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे। शेवटचे विद्याताई ठाकूर।